साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। पंढरपूर येथील बागलकोट या गावातील विकास पाखरे या तरुणाची हत्या झाली आहे। त्याची कसून चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। काही दिवसांपूर्वी पंढरपूर येथील बागलकोट या गावात राहणाऱ्या विकास पाखरे या तरुणाची निर्घृण हत्या करून भीमा नदीच्या पात्रात त्याचा मृतदेह टाकण्यात आला। विकास पाखरे याची झालेली हत्या ही जातीय द्वेषातून झाली आहे। पाखरे याच्या हत्येची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संजय शिंदे यांनी दिली। वरील राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आत्ताच जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले की बागलकोट तालुका पंढरपूर येथील विकास पाखरे ह्या तरुणास काही समाजवादी लोकांनी काही मनवादी लोकांनी त्यांना घरातून उचलून नेऊन त्याचे हातेपाय बांधून इंदापूर तालुक्यातील नीरा नदीत फेकून देण्यात आलं। या घटनेचा राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे आणि ही जी घटना आहे मनुष्याला काळिमा पाजणारी आहे आणि पुणे तालुक्यातील इंदापूर तालुका पुणे जिल्हा वालचंदनगर येथे गुन्हा दाखल झाला असून 3 आरोपीला अटक करण्यात आलेला आहे। बाकी उर्वरित 2 आरोपी अद्याप फरार आहेत। त्या आरोपींना त्वरित अटक करून हे केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा आणि विशेष सरकारी वकीलची नियुक्ती करण्यात यावी आणि ते पाखरे कुटुंब भयभीत असून त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी आम्ही जिल्हाधिकारी साहेबाकडे निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे।